सुप्रभात सगळ्यांना. आम्ही वासुदेव आश्रम मध्ये थांबलो होतो आणि आता आम्ही निघालो आहे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी. आता वाजले 3:30. आता आम्ही सुरू करतो आहोत. नर्मदा परिक्रमा भारतामध्ये नर्मदा नदी ही एकमेव नदी आहे जिची मनोभावे परिक्रमा केली जाते. सर्वात प्रथम संपूर्ण नर्मदा नदीची परिक्रमा ही मार्कंडेय ऋषींनी केली होती. आता 4:15 वाजलेत आणि परिक्रमेला सुरुवात करून 1 पाऊण तास झालेला आहे. तुम्ही इकडे बघाल तर हे नर्मदेचं पात्र आहे आणि मैयाच्या काठीनच ही परिक्रमा, काठावरूनच ही परिक्रमा चालू असते. संपूर्ण भारत परिक्रमा सोडल्यास नर्मदा परिक्रमा सर्वात मोठी आहे. संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 3 वर्ष 3 महिने 13 दिवस एवढा कालावधी लागतो. आता पहाटेचे 4 वाजले आणि आम्ही आज नर्मदेच्या परिक्रमेला आले. अशी परिक्रमा ओंकारेश्वर पासून सुरुवात करून तिथेच समाप्ती केली जाते. ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी चैत्र महिन्यामध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते असा समज आहे. आपण मैयाच्या दक्षिण तटाने चाललो आहे. आता 4:30 वाजले आणि साधारण आपण 4 किलोमीटर चाललो. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा संपूर्ण पृथ्वीवर फक्त 2च नद्या त्यांच्या प्रवास मार्गामध्ये अचानक उत्तर दिशेला वळतात व उत्तरवाहिनी बनतात आणि नंतर परत दक्षिणेकडे वाहतात आणि पुन्हा आपल्या मूळ प्रवाह मार्गावर वाहतात. या 2 नद्या म्हणजे गंगा आणि नर्मदा. हा नंदी घाट आहे आणि तुम्ही पाहू शकता हे सलाहकारेश्वर महादेव तीर्थ आहे. नर्मदे हर. जिथे नदी उत्तर दिशेला वाहते ते क्षेत्र अत्यंत पवित्र आणि मोक्षदायी असते अशी लोकांची श्रद्धा आहे. गुजरात राज्यातील गरुडेश्वर या तीर्थस्थानाजवळ रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान नर्मदा नदी ही उत्तर दिशेने वाहते. मी आता महादेवाचं दर्शन करून आणि मैयाचं दर्शन करून दर्शन करून आम्ही आता परिक्रमेला सुरुवात केली आहे. आपण आता मैयाच्या दक्षिण तटावरून उत्तर तटावर पोहोचलो आहोत. नर्मदा नदीप्रमाणे गंगा नदी सुद्धा काशीजवळ वरुण घाट ते अस्सी घाट या दरम्यान उत्तरवाहिनी आहे. त्यामुळे काशी हे क्षेत्र सुद्धा अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. नर्मदा नदी गुजरातमध्ये तिलकवाडा येथे उत्तरवाहिनी होऊन वाहत असल्याने तिलकवाडा ते रामपुरा पर्यंत नर्मदा नदी उत्तरवाहिनी आहे. त्यामुळे रामपुरा तिलकवाडा असे 21 किलोमीटर नदीच्या प्रदक्षिणा घालण्याला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असे म्हणतात. परिक्रमेमध्ये नदीला आपल्या उजव्या हाताला ठेवून चालवायचे असते. अशी परिक्रमा दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये केली जाते. त्यामुळे अधिक पुण्य मिळते अशी दृढ श्रद्धा आहे. ही परिक्रमा तिलकवाडा या उत्तर तटावरील ठिकाणापासून सुरू करून रामपुरा या दक्षिण तटावरील ठिकाणापर्यंत चालत जातात आणि पुन्हा तिथून तिलकवाडा या ठिकाणी येऊन परिक्रमा पूर्ण करतात. आता 5:45 वाजतात आणि आपण आता रणछोडदास मंदिराचे आता हळूहळू सूर्य उगवतोय आणि मी आता उत्तर तटावरून दक्षिण तटावर चालतो. आता 6 वाजले. कोणता आरंभ आणि हे आम्ही ही परिक्रमा वासुदेव आश्रम पासून सुरू केली. नदी ओलांडण्यासाठी होडीची सेवा सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी नदीवर तात्पुरते पूल सुद्धा उभारले जातात. परिक्रमा करताना आपण गावातून, जंगलातून, त्याचबरोबर अनेक मंदिरांचे आपल्याला दर्शन घेता येते. वाटेत तिलकेश्वर मंदिर, नर्मदा मातेचे मंदिर, मणिनागेश्वर, कपिलेश्वर, कामेश्वर तसेच दक्षिण तटावर असलेले धनेश्वर, लंकेश्वर, गोपाळेश्वर अशी अनेक मंदिरे. आपण आता आलो आहे धनेश्वर आणि लंकेश्वर अशी 2 महादेवाची मंदिरं आहेत. धनेश्वर आणि लंकेश्वर. त्याचप्रमाणे तपोवन आश्रम, रामानंद आश्रम यासारख्या आश्रमांना भेट देता येते. ठिकठिकाणी परिक्रमावासियांचे नर्मदे हर म्हणून मोठ्या उत्साहाने स्वागत केले जाते. त्याचबरोबर परिक्रमावासियांसाठी थंड पाणी, सरबत, चहा, त्याचबरोबर फळे, विविध प्रकारचा नाश्ता अशा प्रकारची सेवा सुद्धा दिली जाते. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी आपली परिक्रमा पूर्ण व्हावी यासाठी संकल्प केला जातो. परिक्रमा संपल्यानंतर कन्या भोजन केले जाते. नर्मदा माता ही कुमारिका आहे म्हणून परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर नर्मदा मातेचे रूप म्हणून
कुमारिकांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर त्यांना भोजन सेवा देण्याची सुद्धा प्रथा आहे। त्यामुळे ज्या भाविकांना नर्मदा परिक्रमा करावयाची आहे परंतु संपूर्ण नर्मदा परिक्रमा शक्य नाही, त्या भाविकांनी कमीत कमी चैत्र महिन्यामध्ये येणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा जरूर करावी। नर्मदे हर।